मित्रांनो नमस्कार. आज 4 डिसेंबर आहे. काही वेगळी आणि विशेष तारीख नाही आहे. या तारखेला फारसं काही महत्त्व आहे अशातला भाग नाही आहे. पण तरीही आजच्या तारखेला एक वेगळी घटना घडणार आहे. कदाचित न्यायालय आज एका वेगळ्या विषयावर काही आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. न्यायालय सुप्रीम कोर्ट नाही आहे, हायकोर्ट नाही आहे, एक जिल्हा न्यायालय आहे आणि या न्यायालयाच्या आजच्या तारखेची प्रतीक्षा मला तरी आहे, आणखी काही लोकांना असू शकते. जगाला फारसं माहीत नसलेलं प्रकरण मी तुमच्या समोर घेऊन आलोय. व्यवस्था नावाचा एक विषय असतो आपल्याकडे आणि ती व्यवस्था आपण देत असतो. ही आपण दिलेली व्यवस्था, निर्माण केलेली व्यवस्था कसं काम करते याचं हे सगळं प्रकरण उत्तम उदाहरण आहे. शर्मेनं मान खाली जावी असं हे सगळं एकूण प्रकरण आहे. एक महिला पोलिसाच्या अत्याचाराचा बळी पडते आणि त्यानंतर तिची केस वर्षानुवर्ष चालू राहते. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तिचा मृत्यू कशामुळे झाला हे ठरवायला देखील आपल्याकडे प्रचंड वेळ लागतो. त्यात वेगवेगळे कंगोरे येतात. पोलीस सहभागी असतात, डॉक्टर सहभागी असतात, आणखी काही बरीचशी माणसं यात सहभागी असतात आणि एक मयत व्यक्ती त्याच्या मृत्यूची वास्तविकता जगाला कळावी यासाठी अतृप्त असते. कुटुंबाला देखील हे दुःख सहन करावं लागतं असं हे प्रकरण. मंडळी, प्रकरण आहे पारधी समाजाच्या एका बाईचं. पारधी हा शब्द ऐकला की आपल्यासमोर गुन्हेगारी टोळी, गुन्हेगारी जमात असंच येतं. बहुतेक सगळे पारधी गुन्हेगार असतात असा आपला समज ब्रिटिशांनी या जमातीला गुन्हेगारी जमात असं सांगितलं आणि तो आस्थागायत शिक्का यांच्या कपाळी अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा घट्ट चिटकून बसलेला आहे. या शिक्क्याचा दुर्गंध त्यांच्या आयुष्याचा नुकसान करतोय. या शिक्क्यातून, या जखमेतून येणारा रक्त पू यांचं आयुष्य खराब करतोय. पण वेळ कोणाकडे बघायला. मी अशाच एका महिलेची कहाणी सांगायला आलोय. सुमन नाव खूप छान, पण अशी किती सुमन कुस्करलीत माहीत नाही. सुमन काळे नगरच्या आसपास पारधी वस्तीवरती राहणारी ही बाई. मुळात ही बाई पारधी समाजातली असूनही पोलिसांची खबरी होती. वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी हिचं कौतुक केलेलं आहे. अगदी नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक असताना विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्तेही तिचा गौरव झालाय आणि सुनील बी रामानंद यांच्या हस्तेही तिचा गौरव झालाय. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी तिला गौरवलंय. कारण काय, तर ती पोलिसांना योग्य माहिती द्यायची आणि याच माहितीच्या आधारावर पोलीस तपास लावायचे. पारधी जमातीतली असूनही आपल्या आयुष्याला नव्यानं सुरुवात करू पाहणारी स्त्री अशी तिची प्रतिमा पोलीस दलानं बनवलेली होती. इनसे ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी. पोलिसांसोबतच बोलतोय मी. पोलिसांसोबत दुश्मनी करू नये, पोलिसांसोबत दोस्तीही करू नये. या बाईनं पोलिसांसोबत दोस्ती करण्याची मोठी चूक केली. पुढे जे काय घडलंय आणि मी जे काही सांगणार आहे ते फार भयंकर आणि हृदयद्रावक आहे. मग तुम्हाला आजच्या तारखेचं महत्व लक्षात येईल. अस्तारी चव्हाण नावाची, पारधी समाजातली नावं ही अशीच असतात. अस्तारी चव्हाण नावाच्या एका महिलेला दरोड्याच्या प्रकरणामध्ये नगर पोलिसांनी अटक केली. या दरोड्यात अनेक सोन्याचे दागिने लुटले गेले होते आणि ते कुठे आहेत याची चौकशी पोलीस करत होते म्हणे. आता हे दागिने त्या अस्तारी चव्हाणनं सांगितलेल्यानुसार हे सोन्याचे दागिने या सुमन काळेकडे होते असं अस्तारी चव्हाणचं म्हणणं होतं. आता सुमन पोलिसांची खबरी. खरं तर कोण चोरी केली आहे आणि कुठे ठेवलंय हे सुमननं सांगायचं तर तिनंच आपले दागिने लपवले. आपला नुकसान तर होणार नाही ना या भयाने काही पोलिसांनी सुमनला बोलवून घेतलं चौकशीसाठी आणि सुमनला बोलवून तिची चौकशी करायला सुरुवात केली. तारीख होती 12 मे 2007. 12 मे 2007. मी किती वर्षापूर्वीची घटना सांगतोय तुमच्या लक्षात येत असेल. 12 मे 2007.
12 मे 2007 ला बोलवून घेतलं. पोलीस तिला प्रचंड मारहाण करत होते. 14 मे ला ती या मारहाणीत प्रचंड जखमी झाली आणि तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढे 2 दिवसात म्हणजे 16 मे रोजी तिचा मृत्यू झाला. आता पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. आता पोलिसांच्या हे अंगलट येणार, कारण सुमनला रेकॉर्डवर उचलून पोलिसांनी आणलं नव्हतं. उचलून आणायचं असतं ना, आणलं उचलून, असं अशी भाषा असते. रेकॉर्डवर आणलेलं नव्हतं, म्हणून पोलिसांनी एक नवी कहाणी तयार केली. 12 मे स्किप झाली या गोष्टीतून आणि 14 मेला ती आपल्या पतीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आली अशी नोंद केली गेली. याच नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात तिनं विषारी औषध प्राशन केलं आणि तिनं विष पिलंय म्हणून तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. आता नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयापासून नगरचा सरकारी दवाखाना फार दूर नाही आहे, पण तरीही दूरच्या खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं. पुढे 16 मेला तिचा मृत्यू झाला, म्हणून आत्महत्येचा गुन्हा मयत झालेल्या सुमन काळेवरती नगर पोलिसांनी दाखल करून टाकला. आता एक पोलीस तपासातली हत्या ही आत्महत्या अशी गुन्हा दाखल झाला आणि ती 309 प्रमाणे मयत झालेली सुमन काळेच आरोपी झाली. घरच्यांना हे पटत नव्हतं. या लढ्यामध्ये मुकुंद लागू आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी सुमनच्या कुटुंबियांना मदत करायचं ठरवलं आणि यात एक एक गोष्टी सुरू झाल्या. पहिल्यांदा पोस्टमार्टम हे नगर रुग्णालयात करण्याच्या ऐवजी औरंगाबाद सरकारी रुग्णालयात करावं अशी मागणी करण्यात आली आणि ती मागणी मंजूर झाली. पोस्टमार्टम औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात झालं. या पोस्टमार्टम अहवालात 2 गोष्टी नमूद केलेल्या होत्या. एक, तिचा मृत्यू हा तिच्या शरीरावर झालेल्या जखमांच्यामुळे आहे असं नोंदवलं गेलं होतं. पोलिसांच्या पंचनाम्यात कुठेही जखमांची नोंद नव्हती. आणि विषामुळे झालाय असंही लिहिलेलं होतं. म्हणजे विष आणि जखमा हे 2 कारणं सांगितलेली होती. पुढे काही दिवसात म्हणजे 1 सप्टेंबर 2007 रोजी, म्हणजे ही घटना घडली 16ला, 16-17 पोस्टमार्टम मध्ये गेलं. 1 सप्टेंबर म्हणजे 15 दिवसामध्ये केमिकल अनालायझरचा रिपोर्ट आला आणि या केमिकल अनालायझरच्या रिपोर्टमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली की तिच्या मृत्यूला कारण जे विष मानलं जात होतं ते विष तिच्या शरीरामध्ये आढळून आलं नाही. ना विसेरात आढळलं, ना नखामध्ये आढळलं, ना केसांमध्ये आढळलं. हे विष आढळून आलं नाही असा केमिकल अनालायझरचा रिपोर्ट आला. आता खरी शंका निर्माण झाली होती. CRPCच्या कलम 176 नुसार त्यावेळेला उपविभागीय दंडाधिकारी असलेल्या विकास पानसरे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. आता विकास पानसरे यांचा तपास सुरू झाला. विकास पानसरे यांनी संपूर्णतः तपास केल्यानंतर 8 जानेवारी 2008 ला उपविभागीय दंडाधिकारी विकास पानसरे 1 वर्षानंतर 8 जानेवारी 2008 ला, वर्षभराचा पूर्ण कालावधी होत नाही, या दिवशी विकास पानसरे आपला अहवाल देतात आणि यात ते असं स्पष्टपणे लिहितात की सुमनला बेकायदेशीररित्या ताब्यात घेणे, नग्न करून मारहाण करणे, नुसती मारहाण करणे नव्हे, नग्न करून मारहाण करणे, खाजगी रुग्णालयात नेणे आणि जखमांचा उल्लेख पंचनाम्यात न करणे या बाबीचा विशेष उल्लेख करून ते नगर पोलिसांना या अहवालाबाबत दोषी धरतात. आता प्रकरण खूप गांभीर्याकडे वळत चाललेलं होतं. अजून खूप आहे, अजून खूप आहे, संपलेलं नाही आहे. तपास CID कडे जातो. कारवाई काहीही होत नाही. मग लोक खंडपीठात जातात. तिथे वाद प्रतिवाद होतात. राजेंद्र देशमुख नावाचे वकील या विषयामध्ये आपली बाजू प्रकर्षाने मांडतात आणि 14 ऑगस्ट 2009 ला 7 पोलीस, नगर पोलीस दलातले 7 पोलीस, खाजगी डॉक्टर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो. बाय ऑर्डर ऑफ हायकोर्ट यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो. यांना अटक होते 2010 साली. 2009 ला ऑगस्ट मध्ये गुन्हा दाखल होतो. 2010 साली यांना अटक होते आणि सुमन काळेच्या
कुटुंबियांना 5 लाख रुपयाची नुकसान भरपाई शासनानं द्यावी असे आदेश देखील होतात. आता या आदेशानंतर पुढे आरोपी सुप्रीम कोर्टापर्यंत जातात आणि त्याच काळामध्ये CIDचा अहवाल येतो. आता ज्या अहवालात विषामुळे मृत्यू झाला नाही अशी नोंद असते केमिकल अनालिसिसच्या रिपोर्टमध्ये, तिथे CID ही आत्महत्या असल्याचं आपल्या तपासात सांगते. उपविभागीय दंडाधिकारी जे महत्त्वाचे आणि गंभीर मुद्दे उपस्थित करतात त्यावर CIDचा अहवाल विपरीत असतो. CID ही आत्महत्या असल्याचं सांगतं. अटक झाली, CIDचा अहवाल आला, पुढे सगळे आरोपी जामिनावर सुटले. त्या CIDचा अहवाल विषप्राशन करून आत्महत्या असा येतो आणि आरोपी जामिनावर सुटून बाहेर येतात. सुमनचा लढा थांबलेला नाही. लागू आणि प्रभुणेंची टीम सुमनच्या या लढ्यामध्ये कायम तिच्या कुटुंबियांच्या सोबत आहे. 2010 साल उजाडून गेलंय. आता पुन्हा परत या आरोपींवरती खुनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये धाव घेतली जाते. यावर बरीच चर्चा होते. औरंगाबाद खंडपीठ यावर निर्णय देतं, कारण त्या चर्चेमध्ये त्या तिथल्या दाव्या प्रतिदाव्यांमध्ये सांगितलेलं असतं की विसेराच्या अहवालात विष नाही, नखात विष नाही, पोटात विष नाही, केसात विष नाही, मग विष प्राशन करून आत्महत्या कशी घडली याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालय एक ऑर्डर करतं. ती सुद्धा सेशन कोर्टामध्ये ही केस तात्काळ चालवावी असं सांगतं. 6 महिन्याची मुदत देतं आणि 6 महिन्याच्या मुदतीमध्ये या केसचा निकाल लावावा असं औरंगाबाद हायकोर्ट 13 जानेवारी 2021ला आदेश देतं. विचार करा, 2010ला जामिनावर मुक्तता होते, 21ला तारीख पे तारीख करत ही 11 वर्ष ही केस चालते आणि याचा निकाल 6 महिन्यात लावावा असा आदेश 13 जानेवारी 2021ला उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ देतं. जानेवारीपासून आजपर्यंत डिसेंबरपर्यंत आता 4 डिसेंबरची म्हणजे आजची तारीख पडते. या काळामध्ये आरोपी आपली सर्व शक्ती पणाला लावून उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात. स्वतःला दिलासा मिळावा यासाठीची इच्छा व्यक्त करतात, पण कोणताही दिलासा सर्वोच्च न्यायालय देत नाही आणि आता ही केस नगरच्या जिल्हा कोर्टामध्ये आज सुनावणीसाठी येते आहे. 2007 साली एका स्त्रीचा मृत्यू होतो, पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू होतो. 2021 साली या प्रकरणात आजही 4 डिसेंबरला तारीख येणार आहे. कदाचित आजची तारीख ही निकालाची असेल, न्यायाची असेल का पुन्हा तारीख पे तारीखची असेल, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊन जातो. ती सुमन, तिचा आत्माही आता कोमेजला असेल. ती कुठे असेल तर तोही आता सुमनांच्या प्रमाणे कोमेजला असेल. या सरकारी व्यवस्थेमध्ये अशा किती सुमन कोमेजल्यात माहीत नाही. कधी परळीतली मुलगी कोमेजते, कधी अजून कुणी कोमेजते, कधी कुणी तक्रार वापस घेते, कधी कुणाला तक्रारच करता येत नाही, कधी तक्रारदारच जेलमध्ये जातो. एखादी स्त्री आपल्या आयुष्यात शुगर फादर म्हणून आलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळी सुख देते आणि तिच्या आयुष्याचाही जसा गुरुचा खात्मा झाला, जसा आनंद गायब झाला, तशी तीही गायब होण्याची शक्यता निर्माण येत होते. एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या सोबत आपल्या संपूर्ण ज्ञानानं त्याचं राजकीय जीवन उभं करण्यासाठीचा प्रयत्न करते. तिचाही खात्मा केला जातो, तिलाही जेलमध्ये पाठवलं जातं. ती 50-55 दिवस जेलमध्ये राहून येते. ही सुमन तर संपली आहे, अशा किती सुमन अजून संपणार आहेत, हाच एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो. आज 4 डिसेंबरची नगरच्या न्यायालयातली तारीख सुमनच्या न्यायासाठी उगवेल एवढीच अपेक्षा सकाळी सकाळी आपण व्यक्त करूया. धन्यवाद.